तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जी.के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जे की महिला गृहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे असतील. आणि त्या कारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला सुरूपासून काय करायचं आहे, शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, आपण काय करायचं आहे, चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना, तेव्हा पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जावी. कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर अच्छा, या ठिकाणी आपण काय करायचं आहे, एक लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे ना, आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या सुपर क्लासला नक्कीच द्यायचा आहे. आणि या दोन्ही एक्झामसाठी 470 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. 149 मध्ये हे PDF दिले जात आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी. ठीक आहे, चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया आणि कव्हर करूया सर्वात पहिला प्रश्न, जो की आपल्या समोर दिसून येतो. जिंकू किंवा मरू हे या ठिकाणी नाटक जे आहे ते कोणाचे आहे ते विचारलेलं आहे. जिंकू किंवा मरू हे नाटक. तर शांता शेळके, कुसुमाग्रज, विदुला कुडेकर किंवा या ठिकाणी गोविंदाग्रज. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 3 विदुला कुडेकर यांचे जिंकू किंवा मरू हे या ठिकाणी नाटक असलेले दिसून येते. आता पाहूया या ठिकाणी कुसुमाग्रज कोणाला म्हणतात. कुसुमाग्रज विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणाला म्हणतात, तर सर्वांना माहित असेल विष्णू शिरवाडकर यांना जे आहे कुसुमाग्रज म्हटले जाते. तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी गोविंदाग्रज कोणाला म्हणतात, तर या ठिकाणी गोविंदाग्रज म्हणतात विद्यार्थ्यांनो राम गणेश गडकरी यांना म्हटले जाते. चला मग घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा. तर प्रश्न असा आहे, सेक्रू प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे. सेक्रू या प्राण्यासाठी, सेक्रू प्राणी कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे, तर विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी सेक्रू हा प्राणी आहे. ठीक आहे, चपराळा अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य, पेंच अभयारण्य किंवा या ठिकाणी मेळघाट अभयारण्य. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो योग्य आहे 2, म्हणजेच भीमाशंकर अभयारण्य जे आहे हे काय आहे, सेक्रू प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते, पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये, तर तालुका आहे खेड. या खेड तालुक्यामध्ये स्थित आहे, हे लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर तिसरा जो आहे, विधानसभेमध्ये कमीत कमी किती सभासद असतात ते विचारलेलं आहे. कमीत कमी किती सभासद असू शकत असतात विधानसभेमध्ये, 50, 60, 70 किंवा 40. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2, म्हणजेच कमीत कमी 60 सदस्य विधानसभेमध्ये असू शकतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तसेच या ठिकाणी सर्वात जास्त कोणत्या आहेत, तर या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थ्यांनो आहेत तो आहे उत्तर प्रदेश या राज्यासाठी. किती आहेत विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी 403 एवढ्या जे असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण पाहूया की विधानसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात, तर 500 एवढे असू शकतात. हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न चौथ्या क्रमांकाचा. तर अल्ट्राव्हायलेट हे घातक किरण कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाहीत, हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. अल्ट्राव्हायलेट किरण किती घातक असू शकतात हे सर्वांनाच माहीत आहे. काय येऊ शकत नाहीत पृथ्वीवर, ओझोन थरमुळे, ढगामुळे, सूर्यकिरणामुळे किंवा वातावरणामुळे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 1, ओझोन थरमुळे जे आहे अल्ट्राव्हायलेट किरण जे की विद्यार्थ्यांना सूर्य सोडत असतो तो पृथ्वीवर येऊ शकत नसतो. तर घेऊया प्रश्न 5वा. राज्याचा सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती कोण करत असतो. विद्यापीठांचे जे कुलगुरू असतात त्यांची नियुक्ती कोण करते ते विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा या ठिकाणी पंतप्रधान किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2, राज्यपाल हा जो व्यक्ती असतो सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची जी आहे नियुक्ती करत असतो, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 6वा. नागार्जुन सागर हा जो खालीलपैकी एक कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. नागार्जुन सागर तर जलाशयाचा आहे, धरणाचा आहे, सरोवर किंवा धबधबा. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 2 योग्य आहे. नागार्जुन सागर हा धरणाचा एक प्रकार आहे, म्हणजे धरणच आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कोणत्या
दोन राज्याच्या मध्ये पसरलेली आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे आंध्र प्रदेश तसेच विद्यार्थ्यांनो आहे दुसरं तेलंगणा या दोन राज्यामध्ये हे पसरलेले दिसून येते. आणि या ठिकाणी नागार्जुन सागर हे जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या नदीवर आहे, तर नदी आहे या ठिकाणी कृष्णा नदी, या नदीवर असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे 7वा. तर हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असते ते विचारलेलं आहे. एकदम शुद्ध रक्त हृदयाच्या कोणत्या बाजूला असते, तर ऑप्शनमध्ये डाव्या, उजव्या, वरच्या किंवा खालच्या. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. डाव्या बाजूला हृदयाच्या एकदम शुद्ध रक्त असते हे लक्षात येते आणि उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. आता कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. शुद्ध अशुद्ध म्हणजे या ठिकाणी काय आहे याचा मतलब विद्यार्थ्यांनो, की शुद्ध म्हणजे काय, की ती ऑक्सिजन युक्त रक्त असते, याला शुद्ध या ठिकाणी म्हटले जाते. ठीक आहे, कव्हर करूया. प्रश्न 8वा. तर या ठिकाणी गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी दिली जात असते. गट ग्रामपंचायत सर्वांना माहित आहे काय असते. 1, 2 किंवा 3 गावासाठी एकच ग्रामपंचायत असते, त्याला गट ग्रामपंचायत म्हणतात. तर किती लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी गट ग्रामपंचायत दिली जाते. 500, 600, 700 किंवा 400. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. ज्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असते त्या गावासाठी काय गट ग्रामपंचायत दिली जात असते. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सभासद किती असू शकतात, 17 असू शकतात. कमीत कमी किती असू शकतात, त्या ठिकाणी 7 सभासद असू शकतात. आता जास्तीत जास्त 17 जे सभासद असतात ते किती गावाची लोकसंख्या असतील तर त्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असू शकतात. ठीक आहे, तर आहे विद्यार्थ्यांनो 7501 एवढी जर कोणत्या गावाची लोकसंख्या असेल तर 17 सभासद त्या ठिकाणी असू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न 9वा. साने गुरुजी यांनी एकूण किती नियतकालिके काढलेली होती ते विचारलेलं आहे. नियतकालिके साने गुरुजी यांनी किती काढलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन मध्ये दिलेले आहे 1, 2, 3 किंवा 4. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य आहे 3. म्हणजेच काय, 3 नियतकालिके साने गुरुजी यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो काढलेली होती. तर यांचे पूर्ण नाव काय आहे विद्यार्थ्यांनो, तर आपण पाहूया. सदाशिव साने हे असे यांचे पूर्ण नाव होते. ठीक आहे, आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहूया की कोणते 3 नियतकालिके आहेत. तर पहिले आहे या ठिकाणी पहिले विद्यार्थी आहे. दुसरा आहे साधना. तिसरा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काय आहे, तिसरं आहे काँग्रेस. हे 3 नियतकालिके काढलेली होती. आता साने गुरुजी यांचा जो जन्म आहे कोठे झालेला होता, कोणत्या भागामध्ये झालेला होता, भाग आहे या ठिकाणी कोकण विभागामध्ये झालेला होता. आता कोकण विभागातील कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी रत्नागिरी हा जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावात झालेला होता, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पालगड या नावाचे गाव होते, या गावामध्ये झालेला होता, हे लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा, जो की आहे वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे. लक्षात घ्या, जागा कोणती आहे, वेंगुर्ला येथे विचारलेलं आहे. सुपारी, काजू, बदाम किंवा नारळ. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2. म्हणजेच काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे स्थित आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. प्रश्न करूया 11वा. मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. कोणते धरण, मोडक सागर हे धरण विचारलेले आहे. वैतरणा, कोयना, गंगा किंवा ब्रह्मपुत्र. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा नदीवर मोडक सागर धरण हे स्थित आहे, हे लक्षात येते. घेऊया प्रश्न आहे 12वा. आयुष्यमान भारत दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे. आयुष्यमान भारत हा दिवस, तर 29 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल किंवा 30 एप्रिल. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 30 एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत हा दिवस जो आहे तो साजरा होतो, आपल्याला माहीत करून घेतलेला आहे आपण. तर कव्हर करूया प्रश्न 13वा. लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधात निषेध कोणत्या ठिकाणी केलेला होता ते विचारलेलं आहे. आता प्रश्नामध्ये एक प्रश्न उत्तर आपल्याला मिळते की लाला लजपत राय यांनी सायमन कमिशनला विरोध केलेला होता. आता कोणत्या ठिकाणी केलेला होता, मुंबई, दिल्ली, लाहोर, कलकत्ता. ऑप्शन क्रमांक 3 लाहोर या ठिकाणी लाला लजपत राय यांनी सायमन कमिशनला विरोध केलेला होता. घेऊया प्रश्न 14वा. तर या ठिकाणी असा आहे, इंदिरा गांधी भारताच्या कितव्या पंतप्रधान होत्या ते विचारलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर कितव्या पंतप्रधान बनलेल्या होत्या इंदिरा गांधी, तर पहिल्या, दुसऱ्या,
तिसऱ्या किंवा चौथ्या. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तिसऱ्या ज्या आहे या ठिकाणी पंतप्रधान बनल्या होत्या आपल्या भारताच्या इंदिरा गांधी. आणि तशाच ह्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील आपल्याला बनलेल्या आहेत, ह्या आपल्याला सर्वांना लक्षात येतात. पहिल्या महिला पंतप्रधान. ठीक आहे. आणि यांचा कार्यकाल पाहूया की यांचा कार्यकाल कधी होता. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1966 ते 1977 हा कालावधी त्यांचा पंतप्रधानाचा होता. त्याच्यानंतरही 1980 ते या ठिकाणी 1984 हा कालावधी होता आणि 84ला त्यांचा जो आहे म्हणजेच हत्या करण्यात आलेली होती, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा. तर प्रश्न आहे या ठिकाणी 15वा. आफ्रिका खंडातून खालीलपैकी कोणते अक्षव्रत जातात ते विचारलेलं आहे. कोणत्या? आफ्रिका खंडातून. तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो विषुव्रत किंवा या ठिकाणी मकरव्रत, कर्कव्रत किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4 कर्कव्रत, मकरव्रत, विषुव्रत हे सर्व अक्षव्रत जे आहे कोणत्या खंडातून जातात? तर दिलेली आहे आफ्रिका खंडातून जातात, हे लक्षात येते. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा की महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतून कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? बरेच वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केलेले होते. तर स्पेशली विचारलेलं आहे की दक्षिण आफ्रिकेतून कोणते? तर इंडियन ओपिनियन, हरिजन हिंदी, वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 इंडियन ओपिनियन हे महात्मा गांधी यांनी कोणत्या देशातून? तर दक्षिण आफ्रिकेत सुरू केलेले होते, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 17वा. कोणत्या सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी करण्यात आलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे. कोणता सत्याग्रह आहे तो? तर बारडोली आहे, वायकोम, दांडी किंवा चले जाव. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वायकोम सत्याग्रहामध्ये या ठिकाणी अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी केलेली होती, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे 18वा. तर प्रश्न असा आहे महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले या ठिकाणी मंदिर जे आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे. महाबोधी हे बौद्ध मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन मध्ये दिलेले आहे सारनाथ, गया, नागपूर, लुंबिनी. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 म्हणजेच गया या ठिकाणी जे आहे महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर आपल्याला स्थित आहे, हे लक्षात येते. गया कोणत्या जिल्ह्यात येते? तर सर्वांनाच माहित आहे गया आहे विद्यार्थ्यांनो बिहार राज्यामध्ये. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 19वा. तर शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे जो की शेती क्षेत्रात प्रदान केला जात असतो? ऑप्शन मध्ये भारतरत्न, धनवंतरी, ध्यानचंद किंवा नॉर्मन बोरलॉग. ऑप्शन क्रमांक 4 नॉर्मन बोरलॉग हा जो पुरस्कार आहे शेती क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो. घेऊया प्रश्न 20वा. प्रश्न या ठिकाणी असा आहे 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केलेले होते ते विचारलेलं आहे. स्पेशली स्त्रियांचे नेतृत्व कोणी केलेले होते मिठाच्या सत्याग्रहामध्ये? तर मीराबाई गोखले, सावित्रीबाई वरील दोन्ही किंवा अवंतीबाई गोखले. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. अवंतीबाई गोखले यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये जो की 1930चा आहे यामध्ये स्त्रियांचे नेतृत्व केलेले होते, हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न 21वा. जस्त हे प्रमुख खनिज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते विचारलेलं आहे. जस्त हे कोणत्या जिल्ह्यात आढळते? नाशिक, नागपूर, नांदेड किंवा जालना. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच नागपूर जिल्ह्यामध्ये जस्त हे खनिज आढळते, हे आपल्याला दिसते. कव्हर करूया प्रश्न 22वा. भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? भामरागड टेकड्या. ऑप्शन मध्ये दिलेले पर्याय या ठिकाणी आहेत सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली किंवा नंदुरबार. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. गडचिरोलीमध्ये जे आहे भामरागड टेकड्या स्थित असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात. घेऊया प्रश्न या ठिकाणी 23वा. महात्मा फुले यांना महात्मा पदवी कुठल्या जनतेने दिलेली आहे ते विचारलेलं आहे. महात्मा पदवी महात्मा फुले यांना कोणत्या जनतेने दिली? कोल्हापूर, पुणे, मुंबई, मद्रास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 मुंबईच्या जनतेने महात्मा फुले यांना महात्मा पदवी दिलेली आहे, हे आपल्याला दिसते किंवा लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 24वा. कटक मंडळे जे आहे विद्यार्थ्यांनो कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ते विचारलेलं आहे. कटक मंडळे यांना आपण छावणी मंडळ देखील म्हणतो. कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते? शिक्षण, वन, कृषी किंवा संरक्षण. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली जे आहे कटक मंडळे कार्य करतात, हे आपल्या सर्वांना दिसते.
प्रश्न या ठिकाणी 25वा, मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार जे आहे झाशीने कोणत्या वर्षी काढलेले होते, कोणत्या दिवशी काढलेले होते? कोणते उद्गार? मी माझी झाशी देणार नाही असे. तर 12 मार्च 1853ला, 13 मार्च 1853 किंवा 11 मार्च किंवा 15 मार्च. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 13 मार्च 1853ला मी माझी झाशी देणार नाही असे झाशी यांनी जे आहे स्फूर्तिदायक जे आहे उद्गार काढलेले होते. तर प्रश्न 26वा, खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते? जैविक खत म्हणून तर ऑप्शनमध्ये आहे तुळस, आजोला, पळस किंवा या ठिकाणी कुरुंज. तर ऑप्शन क्रमांक 2 आजोला ही वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते. घेऊया प्रश्न 27वा. तर प्रश्न असा आहे की बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ कोणता दिवस साजरा होत असतो? सर्वांना माहीत असेल. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी दिवस, कृषी दिवस, पत्रकार दिवस किंवा शिक्षण दिवस. ऑप्शन क्रमांक 3 पत्रकार दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा होतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 28वा जो की असा आहे विद्यार्थ्यांनो, भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो? पांढरा रंग स्पेशली विचारलेला आहे. काय सूचित करतो? तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे शांतता आणि सत्य, धैर्य आणि विकास, वरील नाही किंवा विकास आणि सत्य. ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रध्वजावरील पांढरा रंग शांतता आणि सत्य हे जे आहे विद्यार्थ्यांनो सूचित करत असते. तर घेऊया प्रश्न 29वा. प्रश्न असा आहे की बंधन एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान धावते ते विचारलेलं आहे. एक्सप्रेस कोणती आहे? बंधन ही एक्सप्रेस. तर भारत पाकिस्तानमध्ये, भारत नेपाळमध्ये, वरील सर्वांमध्ये किंवा भारत बांगलादेश. ऑप्शन क्रमांक 4 भारत बांगलादेशामध्ये बंधन एक्सप्रेस ही धावली जात असते. तर घेऊया प्रश्न 30वा. खालीलपैकी कोणते अभयारण्य गडचिरोलीमध्ये स्थित गडचिरोलीमध्ये आहे ते विचारलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोणते अभयारण्य स्थित आहे? ऑप्शनमध्ये ताडोबा, चपराळा, नवेगाव किंवा बंदीपूर. ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी 2 चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पुन्हा एकदा रिमाइंडर, 470 पेजेसचे PDF जे की फक्त आणि फक्त 149 मध्ये मिळत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आहे, सबस्क्राईब तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत कोणत्याही कारणास्तव नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. आता पहा, आपला या एक्झामचा जर डेट आलेला आहे, तुम्ही दुसरेही फॉर्म भरसाल आणि त्याचेही आपण जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचे असते. लगेच करून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक लाईक जर तुम्ही तेव्हा नसेल केला तर आता तरी नक्कीच करायचं आहे. करणे गरजेचे असते, कारण तुमच्यासाठी असे अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनो, सुपर क्लास विद्यार्थ्यांनो आपण म्हणजेच बनवण्यासाठी तुमच्यातर्फे लाईक केला तर मला प्रोत्साहन मिळते. लाईक करण्यासाठी 1 सेकंड लागते. लगेच करून घ्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.